MSC न्यूज, सत्याला शब्दाची धार। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भूसंपादन प्रक्रिया आणि आरक्षणाचा विकास या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले। भूसंपादन प्रक्रियेतील दिरंगाई आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत लांडगे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाईल। तसेच भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले। आमदार महेश लांडगे म्हणाले की पिंपरी चिंचवड महापालिकेची 1997 मध्ये हद्दवाढ करण्यात आली। शहरात सुमारे 25,12,000 वाहने आहेत। दरवर्षी 1.5 लाख नवीन वाहनांची भर पडते। मात्र त्या तुलनेत शहरातील पायाभूत सोयी सुविधा अपुऱ्या पडतात। त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्याची आवश्यकता आहे। तसेच शहरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी नवीन रस्त्यांसाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत। त्यासाठी भूसंपादनाकरिता आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या आहेत, परंतु काही रस्त्यांसाठी 14 वर्ष भूसंपादन झालेले नाही। गेल्या 2 महिन्यात 4 अपघात झाले। त्या अपघातामध्ये एकही व्यक्ती वाचला गेला नाही असा संतापही लांडगे यांनी व्यक्त केला। 2008 आणि 9 मध्ये समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर झाला। त्यावर कार्यवाही करण्यासाठी 2017 पर्यंत वाट पाहावी लागली, कारण महापालिका प्रशासनाकडे आरक्षणाच्या जागा ताब्यात नाहीत। महापालिका प्रशासनाने शिबिर लावले, त्यामध्ये केवळ 20% जागा ताब्यात आल्या आहेत, मात्र त्याचे निविदा काढता येत नाही। देहू आळंदी, आळंदी पंढरपूर, पुणे नाशिक रस्ता असे अनेक रस्ते भूसंपादनाअभावी प्रलंबित आहेत। राज्य शासनाने भूसंपादनासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे। 293 च्या प्रस्तावावर माननीय विरोधी पक्षनेते याच्यानंतर घेतोय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बैठक घेतो म्हणून सांगितलं ना। बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर अरे बैठक बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय मला विरोधी पक्षनेते एक मिनिट त्यांनी बैठक घेतो म्हणून सांगितलं आहे। बरं चला बोला, एक मिनिट त्यांचं एकच मिनिट। हा नाही थांबा अध्यक्ष महोदय, कमीत कमी आता तुम्ही यामिनीताईंचं नाव घेतलं, याच्यानंतर माझं नाव आहे, माझा मतदारसंघ आहे। कृपा करा, तुम्ही आमच्या पक्षाच्या आहात, जरा समजून घ्या आम्हाला। बोला लवकर थोडक्यात काय करावं तुम्हाला इथं हे होतं। ऐका अध्यक्ष महोदय, तुमच्या माहिती सांगतो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता 25,12,000 वाहन आहेत। किती आहेत त्याची नोंद आहे याच्यामध्ये आरटीओ मध्ये, आणि आता दरवर्षी 1.5 लाख वाहनं आमच्या पिंपरी चिंचवड शहरात येतात। किती 1.5 लाख वाहनं, आणि आमच्याकडलं इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याचं हे कमी पडतंय। आम्ही 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं या रस्त्या संदर्भामध्ये, ज्या 7-8 रस्त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टरांकडे मिटिंग घेतलेली आहे, आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांकडे मिटिंग घेतलेली आहे। भूसंपादना संदर्भामध्ये आम्ही 4-4, 5-5 वेळा मिटिंग घेतलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, काही विषय तर असे आहेत 14 वर्ष भूसंपादन झालेलं नाही। तुम्हाला मी या 2 दिवसातल्या घटना सांगतो अध्यक्ष महोदय, 4 ऍक्सिडेंट झाले आणि 4ही ऍक्सिडेंट मध्ये एकही माणूस वाचलेला नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही काही लक्षवेधी मांडत असताना त्याच्या मागचा हेतू हा आमचा फार प्रामाणिक असतो। इथं अनेक लक्षवेधी झाल्या, पण आमच्या ह्या लक्षवेधीमध्ये माधुरीताईंचा आमचा हा विषय आहे। अध्यक्ष महोदय, जो विकास आराखडा समाविष्ट गावांचा 2008-9 मंजूर झाला, 97-98 ला ही गावं महापालिकेत आली, 2008-9 आराखडा मंजूर झाला। आता 2017 पर्यंत त्यांच्यावर कुणीच कारवाई नव्हती केली। अध्यक्ष महोदय, कारवाई न होण्याचं कारण हे आहे की आपल्याकडे त्या विकास आराखड्यातल्या आरक्षणांची कुठलीच जागा ताब्यात नाही आहे। महापालिकेला विचारलं, भूसंपादनासाठी पाठवले, आता उत्तरामध्ये त्यांनी दिले 20% जागा फक्त कॅम्प लावल्यामुळे आलेले 20% जागा। 20% जागा आल्यानंतर आपण कुठलंही टेंडर काढू शकत नाही, कुठलाही रस्ता तयार करू शकत नाही। त्याच्याकरता भूसंपादन हे गरजेचं आहे। अनेक वर्षापासून माझ्या मतदारसंघामध्ये काही रस्ते प्रलंबित, देहू आळंदी रस्ता आहे, आळंदी पंढरपूर रस्ता आहे, नाशिक रस्ता आहे, या सगळ्या रस्त्यांचं भूसंपादन राहिल्यामुळे रस्ते पूर्ण होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, भूसंपादन करण्यासाठी राज्य शासनाकडनं कडक कारवाई करण्याची गरज आहे। ते राज्य शासन संबंधित त्या विभागाला तशा प्रकारचे आदेश देणार का?
आणि टाइम पिरियड मध्ये टाइम बॉन्ड कार्यक्रम हा आम्हाला आज तुम्ही जाहीर करून देणार का? या 7 रस्त्यांबद्दल तरी मला तुम्ही या निमित्ताने सांगितलं पाहिजे. तर या 7 रस्त्यांच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं की भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. भूसंपादनाच्या कारवाईला उशीर झालाय याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. 2 विभागाशी हा विषय निगडीत आहे, नगर विकास आणि महसूल. म्हणून अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत माननीय महसूल मंत्र्यांच्या समवेत नगर विकास विभाग आणि महसूल विभाग आणि सन्माननीय माधुरीताई आणि महेशजी यांना सोबत घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल. चला बैठकीचं पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.